लक्ष्मणरावजी थोरात बघते शेडविनंती आपण एलिगेरी स्टेजवरती यायचंय बोलतो. जयसिंग शेठ सारखं 2 मिनिटं सांगून 4-5 मिनिटं बोलणार नाही. जयसिंग शेठ म्हणले काही खरं काही खोटं पुढे भाषणं असतात. 100% त्यांचं म्हणणं बरोबर आहे. फक्त एक सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता जेव्हा काही निधी जाहीर करतो तेव्हा तो निधी आपण स्वतः जाहीर केलाय असं समजून दिलीपराव वळसे पाटलांनी आजपर्यंत ते शब्द पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. तालुक्याचा एक वापर करायचे जर घाट पाहिले तर फोटो संस्थांच्या निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. की दोन्ही मंडळी आता एकत्रितपणे त्या ठिकाणी एका पक्षात काम करतायत. तुमचा पक्ष मोठा आहे त्यातून तो तुमचाच मान्य करतो आम्ही, पण तुम्ही घाटावरची मोठी जबाबदारी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि नाही झालं तर आम्ही हाती घेतलेलं काम आपण सोडणार नाही. चांगला घाट या ठिकाणी करून द्यायचं काम दिलीपराव वळसे पाटील आणि आढळराव पाटील दोघांच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो. आणि तुम्ही यात्रेचं इतकं चांगलं नियोजन केलंय. किती तालुक्यातून गाड्या आले मला माहिती नाही, परंतु मला पहिल्यांदा किमान 10 ते 5 तालुक्यातून फोन आले. आम्हाला टोकन मिळत नाही इतकी हे यात्रेची चांगली नियोजन आणि लोकप्रियता या यात्रेची त्या ठिकाणी आहे. अशाच पद्धतीने तुमच्या कार्याला सदैव यश लाभावं अशी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.